लिओनार्दो विंची म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मोनालिसाचं चित्र उभं राहतं. परंतु तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, लिओनार्दोचं मोनालिसा वॉज नॉट द बेस्ट पेंटिंग. आणि काल लुव्हरला ज्यावेळी गेलो त्यावेळी त्या गाईडने एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली. त्याने सांगितलं की मोनालिसा त्याचं भरपूर पेंटिंगमधलं एक पेंटिंग होतं, त्याच्यापेक्षा जास्त चांगली पेंटिंगसुद्धा त्याची आहेत. परंतु झालं असं, साधारण 80च्या दशकामध्ये मोनालिसाचं चित्र चोरीला गेलं. हे चोरीला गेलं एवढ्या सिक्युरिटीमधनं हे धक्कादायक नाही आहे, परंतु 12 दिवस कोणाला कळलं देखील नाही की मोनालिसाचं चित्र चोरलं गेलं. मग 12 दिवसानंतर सगळी शोधाशोध सुरू झाली, पेपरमध्ये सगळ्यांकडे न्यूज दिल्यात, पिक्चर सगळीकडे पब्लिश झालं आणि सगळीकडे न्यूज झाली की मोनालिसाचं चित्र हरवलं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ते मिळालं त्यावेळी मग लुव्र म्युझियमने सगळीकडे असा बोलबाला केला की मोनालिसाचं चित्र परत मिळालं, तुम्ही या. आणि म्हणून त्यांनी त्याच्यावरती प्रोपगंडा सुरू केला आणि त्याच्यातून मोनालिसाचं चित्र इतकं फेमस झालं की जगामध्ये आता लुव्र म्युझियमला मोनालिसाचं चित्र कुठे म्हणून ओळखलं जातं. याच्यापेक्षा अनेक चांगली चित्र लिओनार्दो विंचीची आहेत, परंतु त्याच्यापेक्षा मोनालिसा हे त्याचं प्रॅक्टिस चित्र असून सुद्धा जास्त फेमस झालं. थोडक्यात काय, त्याचा प्रोपगंडा जास्त होतो, ती गोष्ट जास्त फेमस होते.